Hi friends, good morning. Now we start the chapter number 4. That's name nutrition in living organism. ओके. चौथ्या धड्याला सुरुवात करूया. चौथ्या धड्याचं नाव आहे सजीवातील पोषण. सजीवातील पोषण या धड्याला आपण सुरुवात करूया. ओके. फर्स्ट, व्हॉट इज अ मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन म्हणजे काय? कुपोषण. मालन्यूट्रिशन म्हणजे काय? कुपोषण. आणि विच आर द वे टू प्रिव्हेंट मालन्यूट्रिशन. कुपोषणाला रोखण्याचे वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत ते तुम्हाला शोधायचे. नाव वी गोइंग टू न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजेच पोषण. न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषण. सम लाईफ प्रोसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सबस्टन्स विच आर डायजेस्टेड. म्हणजे सजीवामध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन आणि सात्विकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. न्यूट्रिशन म्हणजे पोषण आपण म्हणूया. ओके. नाही काय सांगितलं? द डायजेस्टेड अँड assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called food stuff. food stuff म्हणजे अन्न. अन्न म्हणजे नेमकं काय? तर आपल्या शरीरामध्ये डायजेस्टेड अँड असिम्युलेटेड ही प्रोसेस चालते. म्हणजेच पचन आणि सात्मीकरण ही जी प्रोसेस चालते आणि त्याच्यापासून जी एनर्जी भेटते, या सगळ्या क्रियेसाठी जो पदार्थ आपण खातो त्याला आपण फूड स्टफ असे म्हणतो. ओके. वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रियन्स फ्रॉम फूड स्टफ. can be classified into two types, namely macronutrients and मायक्रोन्यूट्रियन्स. मग हे जे फूड स्टफ आहे, पोषणद्रव्य आहे, त्याचे दोन भाग पडतात. एक म्हणजे मॅक्रोन्यूट्रियन्स आणि एक म्हणजे मायक्रोन्यूट्रियन्स. पोषणद्रव्याचे दोन भाग. मॅक्रो म्हणजे थोडा जास्त प्रमाणात आणि मायक्रो म्हणजे थोडा कमी प्रमाणात. मायक्रो म्हणजे कमी आणि मॅक्रो म्हणजे जास्त. Nutrients like carbohydrates, proteins, fats are required in large quantity. हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, हे जास्त प्रमाणात लागतात. इट्स मीन ते मॅक्रोन्यूट्रियन्स मोठ्या प्रमाणात लागतात म्हणून त्यांना मॅक्रोन्यूट्रियन्स म्हटलं आहे. देज आर मॅक्रोन्यूट्रियन्स. मिनरल्स, विटामिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. जे कमी प्रमाणात लागतात, जसे काय विटामिन्स, मिनरल्स, त्याला आपण मायक्रोन्यूट्रियन्स असे म्हटलेलं आहे. ओके, अंडरस्टूड. नाव वी आर गोइंग टू दिस बॉक्स. सी द प्रोसेस टेकिंग इन using a food which take place in living organism is म्हणजे पोषद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांची प्रक्रिया पोषद्रव्ये असे म्हणतात. शरीरात घेऊन खाणे अर्थात अन्न खाणे आणि त्याच्यापासून पोषद्रव्ये शोषून घेणे त्याला पोषण असे म्हणतात. नीड ऑफ न्यूट्रिशन्स, त्याची गरज काय आहे, पोषद्रव्याची गरज काय आहे? फर्स्ट वन, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. ओके, म्हणजे काम करण्यासाठी ऊर्जेच्या पुरवठा करण्यासाठी याची गरज लागते. सेकंड, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. ओके, शरीराची वाढ आणि विकास ह्याच्यासाठी या न्यूट्रियन्सची गरज लागते. थर्ड वन, द रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यूज. म्हणजेच शरीरातील पेशींची झीज भरून काढणे आणि त्या ऊतींची दुरुस्ती करणे याच्यासाठी या पोषद्रव्यांची गरज असते, न्यूट्रिशनची गरज असते. फोर्थ, टू फाईट डिसीज, मोस्ट इम्पॉर्टंट. टू फाईट डिसीज म्हणजे
रोगाशी लढण्यासाठी शरीराची रोगांपासून वाचवण्यासाठी या न्यूट्रिशनची गरज लागते. ओके ओके. मग पुढे गेल्यावर आपल्याला 2 प्रकारचे न्यूट्रियन्स भेटतात. एक आहे ऑटोट्रॉफिक न्यूट्रियन्स आणि एक आहे हेटेरोट्रॉफिक न्यूट्रियन्स. ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषण आणि हेटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषण. Some organism can produce their own food and the nutrients themselves. This is called autotrophic nutrients. स्वतः तयार करण्याच्या क्रियेला जे क्रिया होते त्याला ऑटोट्रॉफिक असे म्हणतात. स्वतःचं स्वतः तयार करण्याला ऑटोट्रॉफिक म्हणतात. नेक्स्ट इज हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक हे दुसऱ्यावरती अवलंबून असतात. सम ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम, plants, animals for their food. This is called heterotrophic. अन्नासाठी ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात म्हणून त्याला हेटेरोट्रॉफिक न्यूट्रियन्स असे म्हणतात. समजा माणूस हा घेतला तर ऑटोट्रॉफिक आहे की हेटेरोट्रॉफिक आहे? माणूस स्वतः अन्न तयार करतो? नाही, माणसाला स्वतःचं अन्न तयार करता येत नाही. तो दुसऱ्यावर अवलंबून असतो, जसे की वनस्पती, बरोबर, प्राणी ह्यांनी तयार केलेलं अन्न तो खात असतो, त्यांना खात असतो, म्हणून तो आहे हेटेरोट्रॉफिक. मग स्वतःचं अन्न स्वतः कोण तयार करतो? फक्त याच्यामध्ये वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दिस इज द ऑटोट्रॉफिक न्यूट्रियन्स. ग्रीन लिफी प्लांट्स आर प्रोड्यूस इटसेल्फ आवर फूड. इट इज कॉल्ड ऑटोट्रॉफिक nutrients. Okay, understood? Now we are going to autotrophic. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या ऑटोट्रॉफिक प्लांट्स. ओके, हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड? वनस्पती आपल्या स्वतःचं अन्न कसं तयार करतात? प्लांट ऑल्सो नीड फूड टू देअर ग्रोथ. त्यांना स्वतःच्या वाढीसाठी त्यांना अन्नाची गरज असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. वनस्पतींना काय स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? एक सनलाईट, दुसरं आहे क्लोरोफिल. प्लांट मेक देअर फूड इन देअर लिव्स. वनस्पती त्यांच्या पानांमध्ये आपलं अन्न तयार करतात. युजिंग वॉटर अँड न्यूट्रियन्स फ्रॉम द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. ओके, वनस्पती आपलं अन्न तयार करण्यासाठी जी पूर्ण प्रक्रिया राबवतात त्याला आपण फोटोसिंथेसिस असे म्हणतो. आणि फोटोसिंथेसिससाठी काय काय आवश्यकता असते? एक सनलाईट, त्यानंतर क्लोरोफिल, त्यानंतर वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड यांची आवश्यकता असते. ओके, अंडरस्टूड? सो हाऊ टू गेट देअर ओन फूड? सी this picture. Okay, this is a sunlight, oxygen, carbon dioxide, chlorophyll, water from the soil. This is all process in form in this place in leaf. Okay, good, understood? Okay, now go फॉर्म्युला. ही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चालू असताना कोणत्या कोणत्या गोष्टी तयार होतात ते बघूया आपण. फर्स्ट वन, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इक्वल टू फूड अँड ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड हे वॉटर हे फूड म्हणजे ग्लुकोज आणि हे ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड C6CO2 प्लस H2O इक्वल टू C6H12O6 प्लस O2. ही तुम्ही पाठच करून ठेवायची. ओके ओके. Plants convert
light energy into chemical energy and store in the form of food. Chemical energy into light energy convert into chemical energy and it store as a food. Water, mineral and salt are absorbed by roots from the soil. जमिनीतून हे शोषून घेतलं जातं. The stem transport them up to the leaves. आणि स्टेम आहे ते हे सगळे पदार्थ पानांपर्यंत पोचवतात. The leaves have microscopic opening called stomata through which they take in the CO2 from the air. वातावरणातून CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे पानं घेत असतात. छोटे छोटे ओपनिंग्स हॉल असतात पानांमध्ये, त्यांना स्टोमॅटा असं म्हटलं जातं. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लिव्स कंटेन क्लोरोफिल. पानामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असते, त्याच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा एक हिरव्या रंगाचा पदार्थ असतो. व्हिच ॲब्झॉर्ब सनलाईट, जो की तो सनलाईट ॲब्झॉर्ब करतो. हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इंटू फूड. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. ही सगळी प्रोसेस होत असताना, अन्न तयार होत असताना ऑक्सिजन मात्र बाहेर टाकला जातो. ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. ओके. म्हणजे वनस्पतीला कार्बन डायऑक्साईड हा महत्त्वाचा असतो, तर ऑक्सिजन हा माणसांना महत्त्वाचा असतो. म्हणजेच आपल्याला वनस्पती कशा हेल्प करतात. आपल्यामध्ये ऑक्सिजन लागतो तर कुठून भेटतो आता? वातावरणात. पण वातावरणात कोण सोडतो? वनस्पती सोडत असतात. ओके. बिसाइड लिव्स photosynthesis take place in some other parts like green stem too as they contain chlorophyll. फोटोसिंथेसिसची ही प्रक्रिया होत असताना कुठे कुठे होत असते? तर वनस्पतीच्या ज्या ज्या ठिकाणी ग्रीन पार्ट आहे, हिरवा भाग आहे, त्या त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसची क्रिया होत असते. ओके. सी अबाउट धिस. एक पानाचा एक काठचे घेतलं आहे पान जर आपण नीट बघितलं तर आपल्याला बघितलं तर अशा प्रकारे प्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट इन लीफ. क्लोरोप्लास्ट इन लीफ हे पान आहे आणि ह्या पानाचा भाग असा तोडला आहे आणि त्याच्यामध्ये बघितलं तर हे या प्रकारे आपल्याला दिसेल. ओके. ओके. नाव ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट. ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट म्हणजे वनस्पतीमधील वहन व्यवस्था. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्न पुरवणे कशा प्रकारे होते ते बघायचं. टेक अ पंपकिन स्टेम हॅव्हिंग 2-3 leaves, cut it under water with the sharp blade. Take some water in the conical flask and add 7-8 drops to in it. Put the pumpkin them vertically in that flask. Observe the changes that take place in it and discuss them in the classroom. पंपकिन तुम्हाला माहिती आहे. ओके. पंपकिन माहिती आहे. ओके. त्याने सांगितलं भोपळ्याच्या वेलाचा 2 ते 3 पानांसह एक तुकडा घेऊन त्याच्या खोडाचा भाग चाकूने पाण्याखाली कापा. कोणाच्या तर ऑब्झर्वेशन खाली, सरांच्या ऑब्झर्वेशन खाली, घरच्या लोकांच्या ऑब्झर्वेशन खाली चाकूने कापा. एका चंचूर पात्रात थोडे पाणी घेऊन त्यामध्ये साईचे थेंब टाका. 7-8 साईचे थेंब टाका. वेल उभा ठेवा व त्यात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा. तुम्हाला एक वेल अर्धा कापायचं आहे, जवळजवळ 1 फूट कापायचा वेल. शेवटचा भाग कापायचा आणि त्याला ग्लासामध्ये पाण्यात ठेवायचं आहे उभा आणि त्याच्यामध्ये त्या ग्लासामध्ये पाणी, रंगीत पाणी तयार करायचं आहे. साई टाका किंवा कलर टाका आणि नंतर ऑब्झर्वेशन करा काय होतं ते. तुम्हाला असं दिसेल की ते वॉटर लेवल आहे ते वरती जाताना दिसेल. पाणी, रंगीत पाणी तुम्हाला वरती दिशेने जाताना दिसेल. द ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑफ प्लांट कंटेन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. झायलेम अँड फ्लोएम. झायलेम म्हणजे ज्या जलवाहिन्या आहेत त्याला झायलेम म्हटलं आहे आणि ज्या रसवाहिन्या आहेत त्यांना फ्लोएम म्हटलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या वाहिन्या असतात. एक जलवाहिनी असते आणि एक रसवाहिनी असते. ओके. झायलेम अँड फ्लोएम.
The xylem transfer mineral and water. Xylem transfer mineral and water. The phloem transfer the food, this is a glucose etc. from the leaves to other parts. It is the either consumed or stored through the plant have a transport system. They do not have a separate digestive or excretory system. ओके. त्याच्यामध्ये अशी पचन संस्था आणि उच्छेदन संस्था अशी सेपरेट काही नसते. फक्त झायलेम आणि फ्लोएलेम यांच्या मदतीने जे काही असते अन्नाचा पुरवठा किंवा पाण्याचा पुरवठा होत असतो. अंडरस्टूड? ओके.